काय रे, रोज 1000 वेळा विठ्ठलाचं नाव घेतोस ना? अरे म्हणजे काय, रोज न चुकता नामस्मरण करतो मी. मग सकाळी तर 3 माणसांवर ओरडलास का? कारण त्या तिघांनी चूक केली होती म्हणून. म्हणजे माळ पुढे सरकतीये पण राग तिथंच आहे. नामस्मरणाचा आणि रागाचा काय संबंध आहे? अरे विठ्ठलाचं नाव घेतोस ना, मग बोलण्यात गोडवा आणि मनात शांतता हवी. म्हणजे फक्त नाव घेणं पुरेसं नाहीये. अरे नामस्मरण ही सुरुवात आहे. त्यांनी स्वभाव बदलला तर ती साधना. खरंय, म्हणजे माळ हातात फिरत होती पण मन मात्र रागाभोवतीच फिरत होतं. ना मोठी राहू दे आणि विठ्ठल मनात उतरू दे. वाह, रामकृष्ण हरी. नाम ओठांवर आलं की शब्द बदलतात. नाम मनात उतरलं की माणूस बदलतो. नामस्मरणाचा परिणाम आपल्या स्वभावावर दिसला पाहिजे का?